Sponsored by Advanced German Homeopathy Clinic. I'm Dr. Manoj Pujar, MD Homeopath, Classical Homeopath, Advanced German Homeopathy Clinic, Varicose Ulcer and Diabetic Wound Care Center. आणि माझं क्लिनिकचा ॲड्रेस कलाश्री अपार्टमेंट, फर्स्ट फ्लोर, टिलोकवाडी, कानापूर रोड, बेळगाव. नमस्कार, मी श्वेता अंकले. तरुण भारत न्यूज बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. बेळगावमध्ये उद्या सोमवारपासून सुरू होणाऱ्या कर्नाटक शासनाच्या विधिमंडळ अधिवेशनाविरुद्ध भरवण्यात येणाऱ्या मराठी भाषिकांच्या महामेळाव्याची तयारी पूर्ण झाली आहे. शहरातील व्हॅक्सिन डेपो मैदान टिळकवाडी येथे सकाळी 11 वाजता होणाऱ्या महामेळाव्यास सीमावासियांचा मोठा सहभाग असणार आहे. हा महामेळावा यशस्वी व्हावा यासाठी मराठी बांधवांची धडपड सुरू असून हजारोंच्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. कर्नाटक शासनाने बेळगावात कन्नड वर्चस्व कायम राहावं अशी भूमिका घेतली आहे. त्यासाठी बेळगावमध्ये विधानसौध बांधण्यात आला आहे. सीमा भागातील मराठी बांधवांनी कर्नाटक शासनाने बांधलेल्या सुवर्णसौधला सुरुवातीपासूनच विरोध केला आहे. तो डावलून कर्नाटक शासनाने अधिवेशनाचा घाट घातला आहे. त्यामुळे चवताळून उठलेल्या मराठी भाषिकांनी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी बेळगावात महामेळावा आयोजित केला आहे. हा होणारा महामेळावा यशस्वी व्हावा यासाठी जोरदार हालचाली सुरू आहेत. उत्तर कर्नाटकातील दीर्घकालीन समस्यांवर चर्चा आणि त्यावर तोडगा काढण्यासाठी उद्या 8 डिसेंबरपासून बेळगावमध्ये विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू होणार आहे. यासाठी प्रशासन सज्ज असून सर्व कामे शेवटच्या टप्प्यावर आली आहेत. यंदा अधिवेशन काळामध्ये उत्तर कर्नाटकावरील चर्चेकडे दुर्लक्ष होणार नाही, याकडे जातीने लक्ष दिले जाईल असे सांगण्यात आले असले तरी काय उपाययोजना असणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मंत्र्यांचे बंगले, आमदार निवासस्थान स्वागतासाठी सज्ज होत आहेत. आज रात्रीपासून मंत्री आणि आमदार बेळगावात दाखल होणार आहेत. त्यांच्या स्वागतासाठी बंगले, रस्ते सज्ज झाले आहेत. 8 डिसेंबरपासून बेळगावमध्ये हिवाळी अधिवेशनात 30 पेक्षा जास्त मोर्चे धडकणार आहेत. अनेक संघटनांनी धरणे आंदोलन व साखळी उपोषणाला परवानगी मागितली. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशीच मोर्चे सुवर्ण भवनावर धडकणार आहेत. आणखी मोर्चांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. उत्तर गोव्यातील अर्पोरा परिसरातील रोमिओ लेनमधील एका नाईट क्लबमध्ये काल शनिवारी मध्यरात्री भीषण आग लागली. या आगीमध्ये 25 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. जखमींना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दिलेल्या माहितीनुसार क्लबच्या किचनमधील सिलेंडरचा स्फोट झाल्याने ही आग लागली. मृतांमध्ये सर्वाधिक किचनमधील कामगारांचा समावेश असून 3-4 पर्यटकांचाही मृत्यू झाला आहे. तसेच 3 महिलांचाही मृत्यू झाल्याची माहिती त्यांनी दिली. इंडिगो एअरलाइन्सच्या विमानांचे उड्डाण वारंवार रद्द होत असल्यामुळे प्रवाशांना मोठा मनस्ताप होत आहे. आजही शेकडो उड्डाणांवर परिणाम झाला. बेळगावातही अनेक उड्डाणे रद्द झाल्याने गोंधळ माजला आहे. 15 डिसेंबरपर्यंत परिस्थिती सामान्य होईल अशी आशा सीईओंनी व्यक्त केली. गेल्या 4 दिवसांपासून सतत विमान उड्डाणे रद्द होत आहेत. इंडिगोच्या विमानांची सेवा आजही डळमळीतच असून आतापर्यंत हजारो उड्डाणे रद्द झाल्याने प्रवाशांना मात्र चांगलाच फटका बसलाय. तालुक्याच्या पूर्व भागामध्ये कडधान्य पेरणीची कामे जोरात सुरू असून बैलजोडी व ट्रॅक्टरच्या सहाय्याने कडधान्य पेरणी करण्यात येत आहे. भात कापणी अंतिम टप्प्यात आली आहे. मळणीची कामेही सुरू आहेत. त्यामुळे शिवारात शेतकरी वर्ग सुगी कामात मग्न असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. पूर्व भागातील बसवनकुर्ची, निलजी, शिंदोळी, बसरीकट्टी, मुतगे, सांब्रा, बाळेकुंद्री खुर्द, होणीहाळ, पंत बाळेकुंद्री, मोदगा, कणबर्गी, कलखांब, मुचंडी, चंदगड, अष्टे, खनगाव, सुळेभावी आदी भागांमध्ये सध्या कडधान्य पेरणीची एकच धांदल उडाली आहे. यंदा झालेल्या अतिपावसामुळे अजून जमिनीत बराच ओलावा असल्यानं कडधान्य पेरणीला काहीसा उशीर झाला. सध्या जमिनीतील ओलावा कमी होत असल्याने कडधान्य पेरणीसाठी हंगाम चांगले आहे. त्यामुळे सर्वत्र कडधान्य पेरणी करत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. भुतरामनहट्टी येथील राणी चन्नम्मा प्राणी संग्रहालय परिसर पुन्हा एकदा पर्यटकांनी गजबजलेला दिसत आहे.
शाळांच्या सहली, वनभोजन कार्यक्रम आणि कौटुंबिक भेटीमुळे प्राणी संग्रहालयात पर्यटकांची संख्या लक्षणीयरित्या वाढताना दिसत आहे. सिंह, वाघ, अस्वल, मगर, हरिण, कोल्हे तसेच रंगीबेरंगी पक्ष्यांमुळे हे प्राणी संग्रहालय पर्यटकांचं मुख्य आकर्षण बनलंय. केवळ बेळगावच नव्हे तर कोल्हापूर, गोवा, धारवाड, विजापूर, बागलकोट या भागातील पर्यटकही येथे भेट देत आहेत. अलीकडेच 31 काळविटांचा मृत्यू झाल्यामुळे काही काळ प्राणी संग्रहालयावर सावट होतं. शवविच्छेदन अहवालानुसार संसर्ग ही मृत्यूची कारणीभूत ठरलेली होती. त्या घटनेनंतर काही दिवस पर्यटकांची वर्दळ कमी झाली होती. मात्र योग्य खबरदारी आणि व्यवस्थापनामुळे आता पुन्हा प्राणी संग्रहालयात चैतन्य आल्याचं पाहायला मिळत आहे. बेळगावकरांसह इतर भागातील पर्यटकांसाठी हे प्राणी संग्रहालय एक सुरक्षित व शैक्षणिक पर्यटन स्थळ ठरू लागलं आहे. बेळगाव बेंगळूर दरम्यान मागील 2 दिवसात विमान सेवा कोलमडल्याने वंदे भारत एक्सप्रेसला पसंती दिली जात आहे. मात्र आता बेंगळूर बेळगाव फेरीवेळी संपूर्ण एक्सप्रेस फुल असल्याचं चित्र दिसून आलं असून सोमवारपासून सुरू होणारे अधिवेशन तसेच वीकेंडमुळे शनिवारी रेल्वे पूर्ण क्षमतेने धावली. इंडिगो कंपनीकडून बेळगाव शहराला सकाळ व संध्याकाळ अशा 2 वेळी बेंगळूर बेळगाव अशी विमान सेवा दिली जाते. मागील 2 दिवसात कर्मचाऱ्यांची संख्या कमी असल्याने इंडिगोची विमान सेवा कोलमडली आहे. त्यामुळे बेळगावहून बेंगळूरला वेगवान प्रवास करणाऱ्या वंदे भारतला मागील 2 दिवसात प्रवाशांनी चांगलीच पसंती दिली आहे. विमानाने जाणारे प्रवासी वंदे भारतकडे वळल्याचे दिसून आले. शनिवारी दुपारी बेंगळूरहून निघालेली वंदे भारत पूर्ण क्षमतेने बेळगावला आली. कर्नाटक सरकारकडून बेळगाववर आपला हक्क दाखवण्यासाठी विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन बेळगावमध्ये भरवले जात आहे. या अधिवेशनाला प्रत्युत्तर म्हणून मराठी भाषिकांचे महाअधिवेशन म्हणजेच महामेळावा उद्या सोमवार दिनांक 8 डिसेंबर रोजी होणार आहे. पोलीस प्रशासनाने परवानगी दिली नाही तरी महामेळावा यशस्वी करणारच असा निर्धार महाराष्ट्र एकीकरण समितीच्या प्रत्येक सैनिकाने केला आहे. हा महामेळावा यशस्वी करण्यासाठी मध्यवर्ती मये समितीसह विभाग समित्यांची बैठक पार पडली. शहर मये समिती, तालुका मये समिती, खानापूर मये समितीची बैठक घेऊन महामेळावा यशस्वी करणारच असा निर्धार करण्यात आला. याबरोबरच शहापूर विभाग, येळ्ळूर विभाग तसेच ग्रामीण भागातील अनेक गावांमध्ये महामेळाव्यासाठी जागृती करण्यात आली. काही ठिकाणी पत्रके काढून त्यांचे वितरण करण्यात आले. उद्याचा महामेळावा हा यशस्वी करणार असा ठाम विश्वास व्यक्त केला जात आहे. बेळगाव उत्तरचे आमदार आसिफ सेठ यांनी नवीन पीके वसाहतीला भेट देऊन तेथील सुरू असलेल्या विकास कामांची पाहणी केली. त्यांच्यासोबत महापालिकेचे आयुक्त कार्तिक एम आणि महापालिकेच्या अभियंता लक्ष्मी निपाणीकर उपस्थित होत्या. या दौऱ्यामध्ये आमदार सेठ यांनी पायाभूत सुविधा, नागरिकांसाठी आवश्यक सुविधा आणि अपूर्ण कामांची माहिती घेतली. रहिवाशांना उत्तम जीवनमान देण्यासाठी प्रलंबित कामे त्वरित पूर्ण करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले. आवश्यक सेवा तात्काळ सुरू कराव्यात तसेच प्रत्येक कामामध्ये दर्जा टिकवावा अशा सूचना त्यांनी दिल्या. या पाहणी दौऱ्यामुळे गृह वसाहतीतील सुविधा अधिक चांगल्या करण्यासाठी प्रशासन कटिबद्ध असल्याचे स्पष्ट झाले आहे. कर्नाटक विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सोमवारपासून बेळगावमध्ये होणार आहे. या पार्श्वभूमीवर बेळगाव शहरासह पुणे बेंगळूर राष्ट्रीय महामार्गावर मोठ्या प्रमाणात स्वागत फलक लावण्यात आले आहेत. परंतु हे फलक वाहन चालकांसाठी जीवघेणे ठरू लागले आहेत. काही ठिकाणचे फलक मोडून रस्त्यावर कोसळले तर काही ठिकाणी समोरील वाहने दिसणंही अवघड झाल्याने प्रशासनाने याची दखल घ्यावी अशी मागणी केली जात आहे. अधिवेशन उद्या 8 डिसेंबरपासून हलगा येथील सुवर्ण विधानसौध येथे होणार आहे. मुख्यमंत्र्यांसह संपूर्ण मंत्रिमंडळ व आमदार अधिवेशनावेळी उपस्थित राहणार आहेत. या नेते मंडळींच्या स्वागतासाठी बेळगाव शहरापासून सुवर्ण विधानसौधपर्यंत रस्त्याच्या दोन्ही बाजूनी ठिकठिकाणी स्वागत फलक तसेच कमानी उभारण्यात आल्या आहेत. मात्र वाऱ्यामुळे अनेक स्वागत फलक रस्त्यावर पडले आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांचे जीव मात्र धोक्यात आलेत. अशा धोकादायक स्वागत फलक तसेच कमानी तात्काळ हटवाव्यात अशी मागणी वाहन चालकातून केली जात आहे. जैन इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गनायझेशन अर्थात जितोच्या बेळगाव शाखेने आयोजित केलेल्या राष्ट्रीय रोजगार मेळाव्याला उल्लेखनीय प्रतिसाद मिळाला. काल शनिवारी महावीर भवन येथे आयोजित या मेळाव्यात 3,500हून अधिक तरुणांनी भाग घेऊन रोजगाराच्या संधींची माहिती घेतली.
या मेळाव्यात एकूण 46हून अधिक राष्ट्रीय व स्थानिक कंपन्यांचा सहभाग होता. तरुण तरुणींनी प्रत्येक कंपनीची माहिती घेऊन ज्या कंपनीमध्ये आपल्याला काम करण्यास आवडेल तेथे आपला अर्ज भरून देऊन माहिती दिली. यापैकी काही कंपन्यांनी 25 ते 30 तरुण तरुणींना जागीच नोकरीची संधी देऊ केली. जितोचे अध्यक्ष हर्षवर्धन इंचल, उपाध्यक्ष विक्रम जैन, प्रमुख सचिव अभय आदिमनी व समन्वयक नितीन चिपरे यांच्यासह जितोच्या सदस्यांनी हा मेळावा यशस्वी केला. गणेशपूर लक्ष्मीनगर रस्त्याशेजारी फेकल्या जाणाऱ्या कचऱ्याची समस्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. रामघाट रोड, हिंदूनगर, लक्ष्मीनगर, गणेशपूर, क्रांतीनगर या परिसरात कुणीही या अन कचरा टाकून जा अशी परिस्थिती दिसून येत आहे. परिसरातील कचरा हिंदलगाव व बेनकनहळ्ळी ग्रामपंचायत व्याप्तीतील खुल्या जागांवर टाकला जात असल्याने सर्वत्र कचऱ्याचे ढीग साचल्याचे दिसून आले. बेळगाव शहराच्या लागूनच या दोन्ही ग्रामपंचायतीची हद्द आहे. हिंडलगा ग्रामपंचायतीकडून दररोज कचरा उचल केला जातो, परंतु शहरातील कचरा खुल्या जागांवर अथवा रस्त्यांशेजारी डंपिंग केला जात आहे. कचऱ्यामध्ये प्लॅस्टिकसह मृत जनावरे, हॉटेलमधील शिल्लक पदार्थ फेकले जात असल्याने भटक्या कुत्र्यांचा वावर वाढलाय. तसेच परिसरात दुर्गंधीही पसरत आहे. काही दिवस कचरा फेकण्याचे प्रकार बंद झाले होते, परंतु पुन्हा कचरा फेकण्याला सुरुवात झाल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे. कुकडोळी गावातील चिक्कहट्टीहोळी रस्त्यावर थांबून मटका नंबर घेणाऱ्या एका बुकीला हिरे बागेवाडी पोलिसांनी छापा टाकून अटक केली. सागर मनोहर राऊळ, राहणार सैनिकनगर हलगा असं त्याचं नाव असून त्याच्याकडून 660 रुपयांची रोकड व मटका चिठ्ठ्या जप्त करण्यात आल्या आहेत. चिक्कहट्टीहोळी रस्त्यावर थांबून एक जण मुंबई मटक्यावर नागरिकांकडून नंबर लावून घेत आहे अशी खात्रीलायक माहिती हिरे बागेवाडीचे पोलीस उपनिरीक्षक बी के मिटगार यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी आपल्या सहकाऱ्यांसह छापा टाकून वरील बुकीला अटक केली. त्याच्या विरोधात हिरे बागेवाडी पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आलाय. कोतवाल गल्ली येथील एका घरावर मार्केट पोलिसांनी छापा टाकून 2 तलवारी आणि 1 चाकू जप्त केला आहे. मार्केटचे पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल हावण्णावर व त्यांच्या सहकाऱ्यांनी ही कारवाई केली असून अलकैफ मोहम्मद इसा कोटीवाले वय 24 असं या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे. अलकैफ याने आपल्या घरामध्ये बेकायदेशीररित्या प्राणघातक शस्त्रास्त्रे बाळगली आहेत अशी खात्रीलायक माहिती मार्केटचे पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल हावण्णावर यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी शुक्रवारी आपल्या सहकाऱ्यांसह आरोपीच्या घरावर छापा टाकून शोध मोहीम राबवली. त्यावेळी त्याच्या घरामध्ये 2 तलवारी आणि चाकू आढळून आला. त्यामुळे पोलिसांनी आरोपीला अटक करत शस्त्रास्त्रे जप्त केली. त्याच्या विरोधात मार्केट पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आलाय. वैकुंठ एकादशी निमित्त हुबळी, बेळगाव, मिरज परिसरातील शेकडो भाविक पंढरपूरच्या विठुरायाच्या दर्शनाला जातात. भाविकांच्या सोयीसाठी 28 डिसेंबर ते 2 जानेवारीपर्यंत कॅसल रॉक मिरज एक्सप्रेसचा विस्तार पंढरपूरपर्यंत करावा अशी मागणी वारकऱ्यांकडून नैऋत्य रेल्वेकडे करण्यात आली आहे. बुधवार दिनांक 31 डिसेंबर रोजी वैकुंठ एकादशी आहे. कार्तिक एकादशीला नैऋत्य रेल्वेने हुबळी पंढरपूर दरम्यान विशेष रेल्वे फेरी सुरू केली होती. त्यावेळी भाविकांचा उत्तम प्रतिसाद रेल्वेला मिळाला होता. सध्या हुबळी किंवा बेळगावमधून पंढरपूरला थेट रेल्वे सेवा उपलब्ध नसल्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे. त्यामुळे किमान उत्सव काळात तरी रेल्वे सुरू करण्याची मागणी केली जात आहे. 3 दशके विश्वासाची, 30 वर्षे लोकमान्याची. सादर आहे लोकमान्य आनंदोत्सव निवेश योजना. 30 महिन्यांच्या ठेवीवर 10.50% व्याज. ज्येष्ठ नागरिकांसाठी 0.5% अधिक. अधिक माहितीसाठी आमच्या नजीकच्या शाखेला भेट द्या किंवा कॉल करा 180021245050. लोकमान्य, प्रत्येक पावलावर तुमच्या सोबत. फक्त सभासदांकरिता. नियम व अटी लागू. धर्मवीर संभाजी रोड, खासबाग येथे वारकरी सांप्रदायिक भजन मंडळातर्फे ग्रंथराज ज्ञानेश्वरी व शिवचरित्र पारायण सुरू आहे. आध्यात्मिक आणि सांस्कृतिक वातावरणात भक्तिमय कार्यक्रम पार पडत असून परिसरातील नागरिकांचा मोठा प्रतिसाद लाभत आहे. या पारायणात वारकरी संप्रदायाचे कीर्तनकार, हरिपाठ करणारे आणि भक्तजन मोठ्या संख्येने सहभागी होत असून सकाळी आणि संध्याकाळच्या सत्रांमध्ये प्रवचन, भजन, कीर्तन याचे आयोजन करण्यात आले आहे. ग्रंथराज ज्ञानेश्वरीच्या पठणातून संत ज्ञानेश्वर महाराजांच्या आध्यात्मिक विचारांचे दर्शन घडत आहे, तर शिवचरित्र पारायणातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या तेजस्वी आणि राष्ट्रप्रेमी जीवनाचे स्मरण केले जात आहे.
कार्यक्रम अजून काही दिवस सुरू राहणार असून आयोजकांनी भाविकांना मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे. अमृत 2.0 योजनेअंतर्गत 50,000 ते 1,00,000 लोकसंख्या असलेल्या शहरांसाठी GIS आधारित मास्टर प्लॅन तयार केले जात आहेत. त्याप्रमाणे निपाणी शहराचा मास्टर प्लॅन तयार केला जाणार आहे. या संदर्भात नागरिकांनी सूचना करण्याचे आवाहन निपाणी टाउन प्लॅनिंग कमिटीच्या वतीने करण्यात आले आहे. शहराच्या नियोजनबद्ध विकासासाठी विकास आराखडा अर्थात मास्टर प्लॅन आवश्यक आहे. मास्टर प्लॅन असेल तर कमी खर्चात नियोजनबद्ध विकास करणे शक्य होते. केंद्र सरकारच्या शहरी विकास मंत्रालयाअंतर्गत अमृत योजना राबवली जात आहे. 1,00,000पेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये अमृत 1.0 आणि 50,000 ते 1,00,000 लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये अमृत 2.0 योजनेतून शहराचा मास्टर प्लॅन बनवण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. मास्टर प्लॅनच्या माध्यमातून पाणी पुरवठा, सांडपाणी व्यवस्थापन, जलस्रोतांचे पुनरुज्जीवन आणि हरित जागांचा विकास यावर लक्ष केंद्रित केलं जातं. त्यामुळे पुढील 10 वर्षे शहराच्या विकासाचे नियोजन करण्यासाठी मास्टर प्लॅन तयार केला जाणार आहे. शहरातील जुना पीबी रोडवरील ब्रिजखालील नाल्यामध्ये मोठ्या प्रमाणात कचऱ्याच्या पिशव्या आणि घाण टाकण्याचे प्रकार समोर आलेत. महापालिकेने वारंवार सूचना करून सुद्धा काही बेशिस्त नागरिक सार्वजनिक ठिकाणी आणि नाल्यांमध्ये कचरा फेकत असल्याचं दिसून येत आहे. महापालिकेने आपला कचरा गाडीतच द्यावा, नाल्यात किंवा सार्वजनिक ठिकाणी टाकू नये असा स्पष्ट आदेश दिला आहे. स्वच्छ भारत अभियानांतर्गत शहर कचरा मुक्त ठेवण्यासाठी विविध उपाययोजना राबवण्यात येत आहेत. मात्र काही नागरिकांच्या निष्काळजीपणामुळे प्रशासनाचे प्रयत्न व्यर्थ ठरत आहेत. या प्रकारामुळे नाल्यांचे पाणी साचून दूषित होत आहे. त्यामुळे आरोग्याच्या समस्याही निर्माण होण्याची शक्यता आहे. नागरिकांनी जबाबदारीने वागून शहराच्या स्वच्छतेत योगदान द्यावे असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे. महापालिका लवकरच या ठिकाणी कचरा टाकणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी सीसीटीव्ही आणि दंडात्मक उपाययोजना राबवणार असल्याची माहितीही सूत्रांनी दिली. बेंगळूर येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आल्याच्या निषेधात धर्मवीर संभाजी चौकात शिवप्रेमींनी धरणे आंदोलन छेडले होते. सदर आंदोलनाला गालबोट लागल्याने पोलिसांनी गुन्हे दाखल केले होते. यापैकी 2 खटल्यांची सुनावणी शनिवारी तृतीय JMFC न्यायालयात होती. मात्र दोन्ही खटल्यांमध्ये प्रत्येकी 5 आरोपी गैरहजर राहिल्याने न्यायालयाने सुनावणी पुढे ढकलली असून आता या खटल्यांची पुढील सुनावणी 10 डिसेंबर रोजी होणार आहे. यावेळी सर्वांनी हजर राहावे असे आवाहन या खटल्याचे कामकाज पाहणारे वकील अॅडव्होकेट श्यामसुंदर पत्तार, अॅडव्होकेट हेमराज बेंचण्णावर यांनी केले आहे. बेळगाव तालुक्यातील बिजगर्णी गावातील सामान्य कुटुंबातील युवक प्रसाद नारायण तारिहाळकर यांनी सैन्यात यशस्वी निवड होऊन गावाचे नाव उज्ज्वल केले आहे. त्यांच्या या यशाचा गौरव करण्यासाठी श्री महालक्ष्मी युवक मंडळ आणि ग्रामस्थ मंडळाच्या वतीने त्यांचा भव्य सत्कार करण्यात आला. सत्कार समारंभात पुंडलिक जाधव यांनी प्रसादचे स्वागत केले. माजी ग्रामपंचायत अध्यक्ष मनोहर बेळगावकर यांनी गरिबीवर मात करून देशसेवेसाठी संधी प्राप्त करणं हे खरोखरच प्रेरणादायी आहे असे गौरवोद्गार काढले. या कार्यक्रमाला ग्रामपंचायत अध्यक्ष रेखा नाईक, चंद्रभागा जाधव, मंडळ अध्यक्ष वसंत अष्टेकर, विष्णू मोरे, श्रीरंग भास्कर, शट्टुप्पा तारिहाळकर यांच्यासह अनेक ग्रामस्थ उपस्थित होते. ग्रामस्थ मंडळ व ग्रामपंचायतीच्या वतीने प्रसाद यांचा शाल, श्रीफळ व पुष्पहार देऊन सत्कार करण्यात आला. त्यांच्या यशामुळे संपूर्ण गावात आनंदाचं वातावरण निर्माण झालं आहे. मध्यवर्ती बस स्थानकातील गर्दी आणि हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. त्यामुळे मध्यवर्ती बस स्थानकातील गुन्हेगारी आणि गैरप्रकारांना आळा बसला आहे. बेळगावसह धारवाड, हावेरी, गदग आणि उत्तर कन्नड जिल्ह्यांमधील 9 विभागीय कार्यालयांमध्ये हे कॅमेरे बसवण्यात आले आहेत. बेळगाव मध्यवर्ती बस स्थानकातून रोज 650हून अधिक बसेस विविध मार्गावर धावतात. त्यामुळे हजारो प्रवाशांची ये-जा सुरू असते. दरम्यान शक्ती योजनेमुळे महिला प्रवाशांच्या संख्येत दुपटीने वाढ झाली आहे. त्यामुळे महिला आणि मुलींच्या सुरक्षिततेसाठी बस स्थानकात कॅमेरे बसवण्याला प्राधान्य देण्यात आलं आहे. वाढत्या गर्दीमुळे चोरीच्या घटनाही घडत आहेत. अशा घटनांना आळा घालण्यासाठी हे कॅमेरे महत्त्वाचे ठरणार आहेत. बेळगाव धारवाड रेल्वे मार्गाचे काम संथ गतीने सुरू आहे. 3 महिन्यांपूर्वी बेळगावचे जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन
यांनी जमीन अधिग्रहण जवळपास पूर्ण झाल्याचे जाहीर केले असले तरी प्रत्यक्षात भरपाई न मिळाल्याने जमीन रेल्वेला हस्तांतर करण्याची प्रक्रिया अडकली आहे. सुमारे 73 किलोमीटर लांबीचा हा मार्ग कित्तूर मार्गे विकसित करण्याची योजना असून प्रवास वेळ कमी करून औद्योगिक आणि शैक्षणिक देवाणघेवाणीला नवी गती मिळेल अशी अपेक्षा होती. एकूण 788.1 एकर जमिनीपैकी बेळगाव जिल्ह्यामध्ये 406.1 एकर आणि धारवाड जिल्ह्यामध्ये 382 एकर जमीन अधिग्रहित करण्यात येत आहे. परंतु या जमिनीचा मोबदला शासनाने अद्याप मालकांना दिला नसल्याने पुढील प्रक्रिया ठप्प झाली आहे. भारतीय विमानतळ प्राधिकरणाने 322 कोटी 45 लाख रुपयांच्या निधीतून सांब्रा विमानतळावरील नवीन टर्मिनलचे बांधकाम व नूतनीकरणाचे काम हाती घेतले आहे. दरवर्षी 3,05,000 प्रवाशांना सेवा देण्याची क्षमता या इमारतीत असेल अशी माहिती केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री किंजरपूर राममोहन नायडू यांनी नुकतीच राज्यसभेत दिली. नवी दिल्लीमध्ये सुरू असलेल्या संसदेच्या हिवाळी अधिवेशनावेळी बेळगाव विमानतळाचा विस्तार आणि सुधारणा प्रकल्पांच्या प्रगतीबाबत ते बोलत होते. ते म्हणाले की सध्या धुक्यामुळे होणाऱ्या अडथळ्यांना तोंड देण्यासाठी बेळगाव जवळील सांब्रा विमानतळावर इन्स्ट्रुमेंट लँडिंग सिस्टीम कार्यरत आहे. सांब्रा विमानतळावर मालवाहतूक सुलभ करण्यासाठी देशांतर्गत हवाई मालवाहतुकीची हाताळणी आणि हालचाल सध्या देशांतर्गत प्रवासी टर्मिनल इमारतीद्वारे केली जात आहे अशी माहिती त्यांनी दिली. सांब्रा येथील हवाई दलाच्या एअरमन ट्रेनिंग स्कूलमध्ये अग्निवीरांच्या 6व्या तुकडीचा दीक्षांत सोहळा काल शनिवारी शानदारपणे पार पडला. यावेळी 1264 महिला व पुरुष अग्निवीरांना देशसेवेसाठी शपथ देण्यात आली. 22 आठवड्यांचे खडतर प्रशिक्षण पूर्ण करून देशसेवेसाठी सिद्ध झालेल्या या अग्निवीरांना हवाई दलाचे सहाय्यक प्रमुख व आरओ व्यंकटमारे यांनी देशसेवेची शपथ दिली. विविध श्रेणींमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अग्निवीरांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. हा कार्यक्रम अग्निवीरांच्या कुटुंबियांसाठीही एक महत्त्वपूर्ण होता. यावेळी अग्निवीरांनी विविध प्रात्यक्षिकांचे सादरीकरण केले. मोकाट कुत्र्यांचा उपद्रव शहराप्रमाणेच उपनगरातील विविध भागामध्ये झाला आहे. यामुळे लहान मुलांसह नागरिकांना धोका निर्माण झालाय. मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी उपनगरातील नागरिकांतून होत आहे. होसूर, शहापूर, भारतनगर, वडगाव, खासबाग, अनुगोळ, टिळकवाडी, भाग्यनगर आदी भागातही मोकाट कुत्र्यांचा वावर वाढलाय. मोकाट कुत्री कळपाने नागरिकांवर विशेषतः लहान मुलांवर अंगावर धावून येत असल्याने धोका निर्माण झालाय. गेल्या काही दिवसात मोकाट कुत्र्यांचे हल्ले वाढलेत. त्यामुळे शाळेला जाणाऱ्या आणि शाळेतून परतताना मुलांना कुत्र्यांपासून संरक्षण करण्याची वेळ पालकांवर आली आहे. त्यामुळे शहर उपनगरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय. बैलहोंगल तालुक्याला जिल्हा दर्जा द्यावा या मागणीसाठी पुकारलेल्या बैलहोंगल बंदला काल शनिवारी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. ब्रिटिश काळापासून उपविभाग केंद्र असलेल्या बैलहोंगल जिल्हा केंद्र बनवण्याची मागणी करणाऱ्या बैलहोंगल जिल्हा संघर्ष समितीचे नेते, कन्नड समर्थक संघटना आणि शेतकरी संघटनांसह विविध संघटनांनी बैलहोंगल बंदची हाक दिल्याच्या पार्श्वभूमीवर बैलहोंगल बंद पूर्णपणे यशस्वी झाला. बंद दरम्यान मध्यवर्ती बस स्थानक प्रवाशांनी रिकामे होते. शहरातील शाळा, महाविद्यालय आणि दुकाने बंद होती. आंदोलनकर्त्यांनी संगोळी रायण्णा सर्कल व बस स्थानक मार्गे मोर्चा नेऊन उपविभागीय अधिकारी प्रवीण जैन यांच्यामार्फत सरकारला निवेदन देण्यात आले. रोजगार हमी योजनेतून पपई आणि केळी लागवडीसाठी प्रोत्साहन धन देण्यात येत होते. परंतु यापुढे हे प्रोत्साहन धन देणे बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. परिणामी याचा फटका राज्यभरातील लाखो शेतकऱ्यांना बसणार आहे. गेल्या अनेक वर्षांपासून राज्यात बागायती क्षेत्र वाढवण्यासाठी रोजगार हमी योजनेतून प्रोत्साहन धन देण्यात येत असे. याचा फायदा अनेक शेतकऱ्यांना झाला. पपई आणि केळी लागवड हजारो हेक्टर क्षेत्रामध्ये करण्यात आली. यातून शेतकऱ्यांना आर्थिक आधार मिळाला. परंतु केंद्र सरकारच्या पथकाने राज्यात पाहणी केली. त्यानंतर त्यांनी रोहियातून केळी आणि पपई बागायतीसाठी अनुदान देण्यात येऊ नये अशी शिफारस केली आहे. याचा फटका राज्यभरातील शेतकऱ्यांना बसणार आहे. पोलीस लाठीचार्जच्या घटनेला 1 वर्ष पूर्ण होत असताना कुडल संगम पंचमसाली पीठाच्या वतीने 10 डिसेंबर रोजी बेळगावच्या सुवर्ण विधानसौधसमोर शांततापूर्ण काळा फिती आंदोलन जाहीर करण्यात आले आहे. बसवजी मृत्युंजय स्वामीजी यांनी बसवंत बागेवाडी तालुक्यातील बुधिहाळ येथे पत्रकारांशी बोलताना ही माहिती दिली. ते
ते म्हणाले की गेल्या वर्षी पंचमसाली समाजाने शांततेत आरक्षणासाठी आंदोलन चालवले होते, मात्र त्यावेळी पोलिसांकडून लाठीचार्ज करण्यात आला. त्या घटनेच्या निषेधार्थ आणि आमच्या 2A आरक्षणाच्या मागणीसाठी आम्ही शांततेत काळे कपडे घालून आंदोलन करणार आहोत. हे आंदोलन गांधी भवनपासून सुरू होऊन सुवर्ण विधानसौधपर्यंत जाईल. स्वामीजींनी बसवंत बागेवाडी, विजयपूर आणि परिसरातील पंचमसाली समाज बांधवांना मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक मिळवणाऱ्या राज्यातील खेळाडूंना रोख 6 कोटी रुपयांच्या बक्षिसासह क्लास 1 दर्जाची सरकारी नोकरी देण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी नुकताच केली. युवा सबलीकरण आणि क्रीडा खात्यातर्फे एकलव्य जीवन गौरव आणि कर्नाटक क्रीडा पोषक पुरस्कार वितरण समारंभात ते बोलत होते. ते म्हणाले, राज्य सरकारने क्रीडा विकासावर भर देण्यासाठी अनेक कार्यक्रम राबवले आहेत. ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक विजेत्या खेळाडूंना 6 कोटी रुपये बक्षीस व क्लास 1 एक सरकारी नोकरी, रौप्य पदक विजेत्यांना 4 कोटी रुपये व कांस्य पदक विजेत्यांना 3 कोटी रुपये बक्षीस दिले जाणार आहे. कंटेनर चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने कंटेनरने ट्रॅक्टर ट्रॉलीला पाठीमागून जोरात धडक दिली. हा अपघात पुणे बेंगळूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 4 वरील आप्पाचीवाडी फाट्यावर घडला. कंटेनर चालक सचिन विश्वकर्मा वय 33 राहणार उत्तर प्रदेश हा जखमी झाला. उसाने भरलेली ट्रॅक्टर ट्रॉली कागलकडे निघाली असताना भरधाव आलेल्या कंटेनर चालकाचा ताबा सुटल्याने पाठीमागून ट्रॅक्टर ट्रॉलीला धडक बसली. त्यामुळे कंटेनरच्या पुढील भागाचा चक्काचूर झाला तर ट्रॅक्टर ट्रॉलीच्या मागील भागाचं नुकसान झाले. अपघातातील जखमी चालक सचिन विश्वकर्मा याला तात्काळ मदतकार्य हाती घेऊन रस्ते देखभाल अवताडे कंपनीच्या भरारी पथकाने मदत केली. गेल्या 10 वर्षांपासून अतिवृष्टी आणि पूरस्थितीचा सामना करणाऱ्या कृष्णा नदीकाठच्या तब्बल 22 गावातील हजारो कुटुंबांचे पुनर्वसन अद्यापही लांबणीवरच आहे. पूरग्रस्तांना कायमस्वरूपी पुनर्वसनाची तातडीने व्यवस्था करावी अशी मागणी राज्य शेतकरी संघ आणि हसीरू सेना तालुकाध्यक्ष महादेव मडिवाळ यांनी केली. मुख्यमंत्री सिद्धरामय्या आज रविवारी सकाळी बेळगावात दाखल झाले असून धारवाड दौऱ्यावर गेले आहेत. धारवाड येथील कार्यक्रम आटोपून उद्या सोमवार दिनांक 8 डिसेंबरपासून बेळगावमध्ये होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात ते सहभागी होणार आहेत. बेंगळूर येथील HAL विमानतळावरून विशेष विमानाने हुबळीला प्रयाण केले. नवलगुंद येथील मॉडेल हायस्कूल प्रांगणात आयोजित कार्यक्रमात सहभागी झाले होते. त्यानंतर शंकर कला व वाणिज्य महाविद्यालयाच्या हेलिपॅडवरून ते सुवर्णसौध येथे पोहोचले असून बेळगावमध्ये मुक्कामाला राहणार आहेत. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथेच संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.